बघा आपण मॉसफेट पर्यंत आपलं आलेलं होतं आणि FET आपण शिकलेलो आहे. ठीक आहे. आता आपल्याला पाहायचं ते मॉसफेट. मॉसफेटचे 2 टाईप्स आपण लिहून घेतलेले, डिप्लिशन आणि एनहान्समेंट. पण वेळेअभावी आपण काय करतोय आता की डिप्लिशन टाईप आपण कॅन्सल करतोय आता सध्या. ह्या एक्झाम पुरतं आपल्याला डिप्लिशन टाईप असणार नाही. ठीक आहे. पण डिप्लिशन टाईपचं फक्त कन्स्ट्रक्शन होतं, वर्किंग आपल्याला नव्हतं. एन चॅनल, पी चॅनल, त्यालाही 4 टर्मिनल असतात. त्याचंही जंक्शन मेटल ऑक्साईडचं असतं. फक्त फरक आहे तो आतल्या पट्ट्यांमध्ये. हाच फक्त फरक आहे. जर फिगर बघितली तर लक्षात येईल FET सारखं आहे आतमध्ये स्ट्रक्चर, बाहेरचं जे स्ट्रक्चर आहे दोन्ही मॉसफेटचं सेम. आता मॉसफेट का तयार झालं हे तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये झालं असेल. आता बरेच दिवस झाले हे लेक्चर म्हणून FETचे. ठीक आहे. आणि मध्ये तुमच्या एक्झाम होत्या म्हणून मी लेक्चर टाकलेलं नाही की जेणेकरून तुम्हाला कुठलं डिस्टर्ब होऊ नये. आता FET जर आपण पाहिला तर एन चॅनल, पी चॅनल, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, त्यालाच आपण म्हणतो जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. एन चॅनल जर पाहिला आपण तर त्याच्यामध्ये एकच मोठा एन चॅनल जर पाहिला तर मोठा एनचा पट्टा असतो आणि त्याच्यामध्ये साईडला 2 पी लावलेले असतात. ठीक आहे. ही फिगर आहे आपली FETची. बरोबर आहे. बघा याच्यामध्ये जर आपण पाहिलं एन चॅनलमध्ये तर एन चॅनलमध्ये दिसेल तुम्हाला की याच्यामध्ये मध्ये एनचा पट्टा आहे मोठा आणि त्याच्यामध्ये साईडला 2 पी आहेत आणि जे पी आपण काय केलेले आहेत एकत्र करून आपण गेटला जोडलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे गेट कसं तयार झालंय तर 2 पी रिजन पासून. जरी 2 पी असले पण एनचा भाग याच्यामध्ये फार मोठा असतो. जो मोठा चौकोन आहे तो एनचा भाग आहे आणि म्हणून याला एन चॅनल असं म्हटलं जातं. एन रिजनचा जो पट्टा आहे तो मोठा झाला याच्यामध्ये पी पेक्षा आणि म्हणून ह्याला म्हटलं जातं एन चॅनल. याच्या अपोजिट पी चॅनल असतो की मध्ये सगळा चौकोन पीचा आहे आणि साईडला 2 छोटेसे एन रिजन आहेत जे गेटला जोडलेत आपण. म्हणजे एन चॅनल पाहिला तर गेट पॉझिटिव्ह आहे आणि पी चॅनल पाहिलं तर गेट तुमचं काय आहे निगेटिव्ह आहे. ह्या फिगर ऑलरेडी आपल्याला आपण दिलेल्या आहेत तर आपण तिथं बघू शकता. तर FET सांगायचं तात्पर्य काय, आपण वर्किंग पण पाहिलेलं आहे की वर्किंग कसं होतं, हा रस्ता कसा रुंद होत जातो, नॅरो होतो, पिंच ऑफ रिजन. निगेटिव्ह व्होल्टेज आपल्याला द्यावं लागतं एन चॅनलला कारण गेट आहे तो पॉझिटिव्ह असतो एन चॅनलमध्ये आणि आपण रिव्हर्स बायस व्होल्टेज दिलं की जसं जसं रिव्हर्स बायस व्होल्टेज देऊया आपण तसं तसं इथं विड्थ ऑफ डिप्लिशन रिजन काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. एक वेळ अशी येते की टोटली रस्ता बंद होतो आणि हा इलेक्ट्रॉन फ्लो सगळं बंद होतं. अशाही परिस्थितीमध्ये एका ठराविक रिव्हर्स बायस व्होल्टेजला तो काय होतो ऑन होतो आणि ऑन झाला की त्याच्यामधला करंट काय होतो लगेचच इन्क्रीज होतो. आपण FET पाहिली. आता गेटला रिव्हर्स बायस व्होल्टेज आहे म्हटल्यानंतर गेट निगेटिव्ह आहे आणि गेटला रिव्हर्स बायस व्होल्टेज आहे म्हटल्यानंतर गेटला करंट किती असायला पाहिजे 0. गेटचा करंट कधीही 0 असतो पण तो FET मध्ये थोडाफार दिसतो आपल्याला बिकॉज ऑफ लिकेज करंट आपल्याला तो दिसतो आणि तो येऊ नये म्हणून FETचं पुढचं अपडेट त्याच्यामध्ये तयार झाला ट्रान्झिस्टर मॉसफेट मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर FETच पण अपडेट असलेला मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर असलेला. म्हणजेच काय गेटला कोणत्याही परिस्थितीमध्ये करंट नाही यायला पाहिजे म्हणून आपला तयार झाला मॉसफेट म्हणू शकता किंवा मॉस FET असे म्हटलं जातं. याला SiO2चं एक लेअर लावतात गेटला. गेट इन्सुलेटेड करून टाकतात पूर्णपणे जेणेकरून त्याच्यामध्ये गेटचा करंट किती यायला पाहिजे 0 येऊच नाही. ठीक आहे. 0 करंट येण्यासाठी गेटला आपण इन्सुलेटेड करून टाकलं किंवा SiO2चं लेअर आपण लावलं असं तिथं म्हणू शकतो. हा भाग महत्वाचा FET मध्ये आणि मॉसफेट मध्ये हाच फरक आहे. FETला 3 टर्मिनल ह्याला 4 टर्मिनल आहेत. त्याच्यामध्ये गेट जो असतो तो गेटला करंट येतो यायला नाही पाहिजे 0 यायला पाहिजे पण लिकेज करंट मध्ये थोडाफार करंट दिसतो. मॉसफेट मध्ये मात्र आपण गेट इन्सुलेटेड करून टाकल्यामुळे गेटला करंट येत नाही. हा मेजर डिफरन्स आहे FET आणि मॉसफेट मध्ये. 3 टर्मिनल 4 टर्मिनल. आता याच्यामध्ये अजून एक टर्मिनल इथं वाढलेलं आहे सबस्ट्रेट. हे सेमच आहे ड्रेन गेट सोर्स जसे त्याच्यामध्ये काम करत होते जसा कलेक्टर बेस इमिटर काम करतो तसंच इथंही हे काम करते. फक्त हे जे टर्मिनल आहे सबस्ट्रेट हे फक्त वाढलेले आहे. आता डिप्लिशन आणि एनहान्समेंट मध्ये बाहेरचा भाग सगळा सेम आहे. गेट इन्सुलेटेड असतं 4 टर्मिनल असतात सेम. फक्त जे आतलं कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये थोडाफार फरक आहे म्हणून आपण काय केलं की डिप्लिशन आपण बाजूला केला नुसता कन्स्ट्रक्शनचा भाग होता बाजूला केला. मॉसफेटचा फक्त एनहान्समेंट टाईप मॉसफेट आपण जे घेतो की जेणेकरून हा जास्तीत जास्त यूज केला जातो बाहेर. त्यातलाही एन चॅनल लक्षात ठेवा. पी चॅनल तुम्हाला ऑटोमॅटिकली काढता येईल. एरो डायरेक्शन बघा एन चॅनल म्हणले की आत FETला पण एन चॅनल म्हणले की एरो डायरेक्शन आत. पी चॅनल असेल तर एरो डायरेक्शन सगळे काय असतात बाहेर असतात. ठीक आहे. हे युनिपोलरसाठी झालं. आता याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला फिलिंग द ब्लँकसाठी महत्त्वाची गोष्ट आहे की बायपोलर ट्रान्झिस्टर असतील तर आपण बीटा बघितला अल्फा बघितला IB IC IB हे इक्वेशन्स पाहिले आपण
तर त्या करंट ऑपरेटेड डिव्हायसेस म्हटलं जातं बायपोलर ट्रान्झिस्टर. बेसिकली तो करंट ऑपरेट करतो म्हणून त्याला करंट ऑपरेटेड डिव्हायसेस असं म्हणतात, फक्त बायपोलर ट्रान्झिस्टरला, NPN आणि PNPला. तर युनिपोलर ट्रान्झिस्टर जे आहेत ऑलमोस्ट गेट करंट तुमचा 0 आहे, गेट करंट 0 आहे, म्हणून ह्याला व्होल्टेज ऑपरेटेड डिव्हायसेस असं म्हणतात. युनिपोलर डिव्हायसेसला व्होल्टेज ऑपरेटेड डिव्हायसेस असं म्हणतात आणि बायपोलर ट्रान्झिस्टरला करंट ऑपरेटेड डिव्हायसेस असं म्हटलं जातं. हे फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्ससाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आपली जी एक्झाम होणार आहे ती लास्टला आपण बोलूया, आधी आपण हे कम्प्लीट करूया. ठीक आहे, आता आपल्याला कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे. जे दिसतं आहे आपल्याला ते लिहायचं की 2 टाइप्स एनहान्समेंट मॉस्फेट हॅज 2 टाइप्स, एन चॅनल, पी चॅनल. ठीक आहे, कुठला तरी एक एक्सप्लेन करायचा ज्या वेळेला आपल्याला फक्त एनहान्समेंट टाईप मॉस्फेट विचारला असेल. पर्टिक्युलरली जर तुम्हाला नाव घेऊन सांगितलं त्यांनी एन चॅनल एनहान्समेंट टाईप तुम्हाला सांगा, तर मग आपल्याला हा एक्सप्लेन करावा लागतो. पी चॅनल सांगा म्हटलं तर पी चॅनल एक्सप्लेन करावं लागेल. नुसतं एनहान्समेंट आला तर कॉमन पॉईंट आपल्याला काय करायचे लिहायचे. पहिला पॉईंट तुमचा की ह्याला 2 प्रकार आहेत, 2 टाइप्स आहेत, एन चॅनल, पी चॅनल. सेकंड पॉईंट आपल्याला लिहायचं टर्मिनल. इट हॅज 4 टर्मिनल्स, ड्रेन, गेट, सोर्स अँड 1 एक्स्ट्रा टर्मिनल, सबस्ट्रेट. 4 टर्मिनल येतात. FET मध्ये 3च होते, मॉस्फेटला 4 टर्मिनल असतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा 4 टर्मिनल झाले, 4 टर्मिनलची नावं लिहून झाली. पहिला पॉईंट आपण लिहिला 2 प्रकार आहेत. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आपण लिहितो की 4 टर्मिनलची नावं लिहिली आपण, 4 टर्मिनल आहेत आणि कोणती. तिसरा पॉईंट आपल्याला लिहायचा आतमधला, त्याला 3 रिजन्स आहेत, NPN रिजन, पट्टे. सेमीकंडक्टरचे रिजन याच्यामध्ये 3 आहेत आणि जो मधला रिजन आहे तो सबस्ट्रेटला जोडलेला आहे. ठीक आहे, आणि हा सबस्ट्रेटला जोडलेला रिजन जो असतो तो ह्या 2 रिजनला काय करतोय, सेपरेट करतोय अपोजिट असल्या कारणाने. ठीक आहे, पी सबस्ट्रेट सेपरेट 2 N रिजन्स, पी सबस्ट्रेट सेपरेट्स 2 N रिजन, किंवा इकडे लिहिता असताना काय लिहावं लागेल, N सबस्ट्रेट सेपरेट्स 2 P रिजन. सेपरेट करतोय तो सेम नसल्यामुळे. अपोजिटचा पट्टा आपण मध्ये टाकलेला आहे, 2 Nच्या मध्ये Pचा पट्टा आहे. मग याला N चॅनल का म्हणायचं, कारण N ची संख्या जास्त आहे, 2 आहेत. याला P चॅनल का म्हणायचं, कारण 2 P आहेत, एकच N आहे. ठीक आहे, ह्या पद्धतीनं एकच लक्षात ठेवा, दोन्ही लक्षात ठेवायची आपल्याला आवश्यकता नाही, म्हणजे कन्फ्युजन इथं कुठेही होणार नाही. ठीक आहे, सिम्बॉलपेक्षाही कन्स्ट्रक्शन खूप इम्पॉर्टंट आहे की जेणेकरून आपल्याला त्याच्यावरून कन्स्ट्रक्शनचा क्वेश्चन कधीही सिम्पल असतो. जे दिसतंय ते लिहायचं असतं फक्त. 2 टाइप्स, 4 टर्मिनल, 3 रिजन्स, आणि हा जो आहे सबस्ट्रेट हा ह्या दोन्हीला काय करतो, सेपरेट करतो. हे झालं कन्स्ट्रक्शन. आणि वर्किंगचं क्वेश्चन आपण लगेचच बघणार आहे. सेकंड क्वेश्चन आपण बघतोय, वर्किंग ऑफ मॉस्फेट. आपल्याला कन्स्ट्रक्शन झालं, आता आपल्याला वर्किंग पाहिजे. कन्स्ट्रक्शन म्हटलं की टाईप किती, टाईप किती, त्याला टर्मिनल किती, त्याची नावं कोणते, आतमध्ये काय वापरलं हे आपण कन्स्ट्रक्शनमध्ये लिहितो. आता आपल्याला लिहायचं आहे ते वर्किंग. आणि वर्किंगमध्ये फिगर तुमच्या समोर आहे, मी एन चॅनलचा एनहान्समेंटचा मॉस्फेट काढलाय. फक्त एनहान्समेंट बघतो, डिप्लिशन टोकांना काढून टाका. एनहान्समेंट टाईपमधला एन चॅनल आपण फक्त काढलाय. एन चॅनल कसं ओळखायचं, तर 2 N आहेत म्हटलं की एन चॅनल झाला तो. ठीक आहे, आता जेव्हा आपण कन्स्ट्रक्शनमध्ये दाखवतो तेव्हा आपण इकडे सबस्ट्रेट दाखवतो. आता वर्किंगमध्ये सबस्ट्रेट जोडलेला आहे असं समजून आपण काय करायचं, इथं दाखवायचं नाहीये 4था टर्मिनल. आपण डायरेक्ट काय करायचं, जसं आपण FETला आपण व्होल्टेज द्यायचो त्याच पद्धतीने इथं ड्रेन आणि सोर्सला आपल्याला काय करायचं, व्होल्टेज द्यायचं. हे तुमचं ड्रेन टर्मिनल, हे तुमचं सोर्स आणि हा गेट. ठीक आहे, आणि सबस्ट्रेट आतमधून कनेक्ट आहे असं समजायचं. सबस्ट्रेट आपल्या इथं काढण्याची गरज आपल्याला नाही. ठीक आहे, इकडचा सप्लाय नेहमीच्या प्रमाणे हाय व्होल्टेज सप्लाय असतो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह VDD. तर गेटला सप्लाय मात्र आपला कसा होतो की बदलतो चॅनलप्रमाणे. हा सप्लाय आपला कंटिन्यू राहील. आता याच्यामध्ये बघा जे N आहेत, 2 N आणि मध्ये P आहे. मग आता कोणतं व्होल्टेज तुम्ही गेटला देते त्याच्यावरती ऑपरेशन डिपेंड राहतं मॉस्फेटचं. ठीक आहे, आता ज्या वेळेला आपण कुठलंच त्याला आता हे आपण सुरुवातीला दाखवायला नको होतं. तर आपली फिगर अशी आहे. ठीक आहे, आणि N चॅनलचं सप्लाय. आता ज्या वेळेला तुम्ही इथं गेटला 0 व्होल्टेज देत आहे किंवा निगेटिव्ह व्होल्टेज देतोय आपण, किंवा रिव्हर्स बायस व्होल्टेज आपण देतोय, लक्षात घ्या, गेटला जर 0 किंवा निगेटिव्ह व्होल्टेज आपण दिलं तर मॉस्फेट राहतो ऑफ. मॉस्फेट ऑफ राहील. कुठलाही इलेक्ट्रॉन सोर्स टू ड्रेन वाहत नाही किंवा फ्लो होत नाही. का होत नाहीये, कारण मध्ये P रिजन आहे. इथून इलेक्ट्रॉनला सोर्स कडून ड्रेनकडे जायचंय. ठीक आहे, का जात आहेत तिकडे, तर पॉझिटिव्ह टर्मिनलचं अट्रॅक्शन असतं, जसं कलेक्टरमध्ये आपण पाहिलं. परंतु जर त्यांना इथंच P रिजन असेल समोरच तर ते इकडे जाण्याचं काही कामच नाही.
ठीक आहे. त्याच्यामुळे मध्ये पीचा पट्टा असल्या कारणाने कुठलाही इलेक्ट्रॉन इकडून इकडे वाहत जाणार नाही. म्हणजे जर गेटला तुम्ही 0 किंवा निगेटिव्ह व्होल्टेज देताय, बिकॉज ऑफ पी रिजन इन सेंटर, नो इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम सोर्स टू ड्रेन. कुठलाही इलेक्ट्रॉन फ्लो होणार नाही, कारण समोरच त्याचे पॉझिटिव्ह आहे. तो इकडे जाण्याचा तो प्रयत्नच करणार नाहीये. ठीक आहे. कुठलाही फ्लो याच्यामध्ये होणार नाही ज्या वेळेला आपण 0 किंवा निगेटिव्ह व्होल्टेज देऊया गेटला. हा फर्स्ट पॉईंट. तो कट ऑफ राहतो म्हणजे ऑफ राहतो. हा फर्स्ट पॉईंट आहे. आणि शिकवत असताना नोट समोर घेऊन बसा, ज्या प्रिंटेड आपण दाखवलेले होत्या तुम्ही लिहिले असतील, म्हणजे तुम्हाला पॉईंट टू पॉईंट कळेल काय चालेल ते. पहिला पॉईंट आपण लिहिलं, निगेटिव्ह किंवा 0 व्होल्टेज असेल गेटला तर मॉसफेट राहील ऑफ. याच्यामध्ये कुठलाही करंट वाहणार नाही बिकॉज ऑफ पी रिजन इन बिटवीन 2 n रिजन्स. ओके. आता सेकंड पॉईंट. आता आपण गेट केलं पॉझिटिव्ह. तुम्ही सफिशियंट पॉझिटिव्ह व्होल्टेज दिलं की जितकं आवश्यक आहे. सफिशियंट पॉझिटिव्ह व्होल्टेज देण्याला थ्रीशोल्ड व्होल्टेज असं म्हटलं जातं. थ्रीशोल्ड व्होल्टेज म्हणजे जितकं गरजेचं आहे तेवढं व्होल्टेज. ठीक आहे. ज्या व्होल्टेजला तुमचे इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट व्हायला चालू होतील गेटकडे, इतकं आवश्यक जे व्होल्टेज आहे त्याला म्हणायचं आहे आपल्याला थ्रीशोल्ड व्होल्टेज, पॉझिटिव्ह व्होल्टेज. आता आपण इथे जितकं गरजेचं आहे तेवढं पॉझिटिव्ह व्होल्टेज, समजा 5 व्होल्ट असेल, 10 असेल, जे काय असेल ते, एक ठराविक पॉझिटिव्ह व्होल्टेज इथे दिल्यानंतर इलेक्ट्रॉन्स काय होतात, म्हणजे याच्यापेक्षा स्ट्रॉंग व्होल्टेज जेव्हा इकडे येईल, ह्या पी रिजन पेक्षा जास्त व्होल्टेज आपण जेव्हा इथे देऊया की जे गरजेचं आहे, जेवढं गरज असेल तेवढं व्होल्टेज जेव्हा इथं पॉझिटिव्ह व्होल्टेज जेव्हा येईल त्यावेळेला एन लेअर मधला जो इलेक्ट्रॉन आहे सोर्स कडून आलेले, हे इलेक्ट्रॉन तिकडे अट्रॅक्ट होतील. पण गेट आहे तुमचा जो इन्सुलेटेड आहे, आपण SiO2 चा लेअर तुम्ही लावलेला आहे याला, गेट इन्सुलेटेड आल्या कारणाने इलेक्ट्रॉन इथे येऊन बसेल साईडला, गेटच्या साईडला येऊन तो बसेल. परत सेकंड इलेक्ट्रॉन येईल, परत थर्ड, परत फोर्थ, असे करत 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 जो जसं जसं तुमचं पॉझिटिव्ह व्होल्टेज तुम्ही देताय त्या पद्धतीनं इलेक्ट्रॉन येतच राहतील आणि पुढे जातच राहतील. तर इलेक्ट्रॉनचा एक पट्टा तयार होतो साईडला गेटच्या. ठीक आहे. त्या पट्ट्याला आपण म्हणतो एन इन्व्हर्जन लेअर असं म्हटलं जातं. एन इन्व्हर्जन लेअर हे जर पी चॅनलचं कन्स्ट्रक्शन वर्किंग असतं तर इथं होलचा पट्टा तयार झाला असतं पॉझिटिव्ह. आता आपण एन चॅनल बघतोय. ठीक आहे. ह्या पॉझिटिव्ह व्होल्टेजकडे अट्रॅक्ट होतात इलेक्ट्रॉन. एक पुढे गेलं की मागचा, मागचा गेला की त्याच्या पुढचा, पुढे पुढे ढकलले जातात आणि एक प्रकारचा इथं पट्टा तयार झाला निगेटिव्हचा. आणि हा एकदा पट्टा तयार झाला, ह्याच पट्ट्याला एन इन्व्हर्जन लेअर असं म्हटलं जातं. ह्या पट्ट्याच्या साह्याने इलेक्ट्रॉन आता इझिली इकडे काय करू शकतात, जाऊ शकतात, जरी मध्ये पी रिजन असलं तरी सुद्धा. ठीक आहे. बघा फर्स्ट पॉईंट, निगेटिव्ह किंवा 0 व्होल्टेज दिले तर कुठलाही फ्लो होत नाही, मध्ये पी आहे. सेकंड पॉईंट आपण सांगतोय की आपण पॉझिटिव्ह व्होल्टेज दिलं, ठराविक पॉझिटिव्ह व्होल्टेज, त्याला आपण थ्रीशोल्ड व्होल्टेज असं म्हणतो, ते इथं दिल्यानंतर इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट होतील गेटला. पण गेट आहे जो तुमचा इन्सुलेटेड आहे, SiO2 चा लेअर आहे, तिकडे कुठेही जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे इथे येऊन बसतील ते गेटच्या साईडला. आणि एकानंतर एक येते त्यामुळे पुढचे पुढे ढकलले जातात. आणि एकानंतर एक म्हटलं की एन इन्व्हर्जन लेअर तयार होतो. थोडक्यात सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर एक शिडी तयार झाली इलेक्ट्रॉनसाठी चढून जाण्यासाठी. ठीक आहे. एक निगेटिव्हचा पट्टा इथे तयार झाला, त्याला एन इन्व्हर्जन लेअर असं म्हणतात. पण सोपं सांगायचं झालं तर शिडी झाली एक तयार. हा इलेक्ट्रॉन मग ह्या एन लेअर ज्याच्या मार्फत VDD कडे काय करतो, तो सप्लाय पूर्ण करतो. आणि मग मॉसफेट तुमचा काय होतो की ऑन झाला असं तिथं समजलं जातं. ज्यावेळेला इलेक्ट्रॉन तिकडे वाहिले जातील तुमचा मॉसफेट ऑन झाला आणि त्याच्यामधून करंट काय होतं लगेचच इन्क्रीज होईल. तुम्हाला इकडे IV कर्व दाखवलेलं आहे बघा, मायनस निगेटिव्हला करंट कमी आहे, जसं पॉझिटिव्ह व्होल्टेज देऊ आपण तसं तसं करंट काय होत जातो याला इकडे वाढत जाईल. ठीक आहे. फार सिंपल आहे. निगेटिव्ह किंवा 0ला ऑफ, पॉझिटिव्ह व्होल्टेज दिलं की इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होतील गेटकडे. ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट झाले की एन इन्व्हर्जन लेअर तयार होईल आणि ह्या एन इन्व्हर्जनच्या लेअरच्या मार्फत इलेक्ट्रॉन सोर्स टू ड्रेन इझिली काय होतील, फ्लो होतील. आणि लास्ट पॉईंट आपण सांगतोय, जितकं जास्त व्होल्टेज, इफ मोर VGS इज मोर पॉझिटिव्ह देन एन इन्व्हर्जन लेअर, विड्थ ऑफ एन इन्व्हर्जन लेअर इन्क्रीजेस. जितकं तुम्ही पॉझिटिव्ह व्होल्टेज वाढवाल तितका हा एन इन्व्हर्जन लेअर काय सुद्धा होईल, वाढेल. आणि तितकं सोर्स टू ड्रेन इलेक्ट्रॉन वाहण्याचं प्रमाण सुद्धा काय होईल, वाढेल. पॉझिटिव्ह व्होल्टेज वाढलं की हा पट्टा वाढला आणि इलेक्ट्रॉन फ्लो होण्याचा वेग पण काय होईल इथं वाढेल. ठीक आहे. आता आणखीन एक त्याच्यामध्ये पॉईंट आपण लिहिलेला आहे. इकडे गेट आहे, इकडे तुमचं एन इन्व्हर्जन लेअरचा पट्टा आहे आणि मध्ये SiO2 म्हणजे इन्सुलेटर आहे. म्हणजे दोन कंडक्टिंग प्लेट, इकडे एन ची प्लेट आहे निगेटिव्ह, इकडे पॉझिटिव्हची प्लेट आहे आणि मध्ये लावले तुम्ही SiO2 इन्सुलेटिंग लावलेले. हा जो सिम्बॉल आहे हा कॅपॅसिटर सारखा दिसतो. आता कॅपॅसिटर कसा असतो सिम्बॉल आपला, दोन पॉझिटिव्ह प्लेट्स असतात, कंडक्टिंग प्लेट्स.
पॉझिटिव्ह नाही, कंडक्टिंग प्लेट्स आणि मध्ये इन्सुलेटर लावलेलं असतं. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो कॅपॅसिटर. हे कॅपॅसिटरच आपल्याला आणखीन चॅप्टर झालेला नव्हता, त्यामुळे तुम्हाला इथे एक्सप्लेन करावं लागेल. आणि जरी हा चॅप्टर इथे क्लोज झाला, जरी एक्झाम झाली, जे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत जे तुम्हाला 12वीला लागणार आहेत ते आपले कंटिन्यू आणखीन 1-2-3 लेक्चरमध्ये मी सांगणार आहे. प्रॅक्टिकली आपण दाखवूया कॉम्पोनंट कसे ओळखायचे. ठीक आहे, तर तुम्हाला कॉम्पोनंट्स कळतील. कॉम्पोनंट चॅप्टर आपला झालेला नाही पेपर फर्स्टमधला, पण आता आवश्यकता आहे की तुमचा रिझल्ट बनवायचा आहे त्या सिलेबसवर आपण काय करतो, एक्झाम घेतोय. त्याच्यानंतर सुद्धा टॉपिक चालूच राहतील जे तुम्हाला आवश्यक आहे पुढे जाऊन. 12वीला असेल, डिप्लोमाला असेल, बीईला असेल, तर ते शिकवण्याचा आपण इथे सोडणार नाही. तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे की कॉम्पोनंट कसे असतात, कसे ओळखायचे. ठीक आहे, कॅपॅसिटरचा सिम्बॉल इथं तयार होतो. काय आलं का बघा, वर्किंग खूप महत्वाचं आहे. पहिला पॉईंट आपण सांगितला, निगेटिव्ह किंवा 0 व्होल्टेज दिलं कुठलाही फ्लो होत नाही बिकॉज ऑफ पी रिजन. सेकंड पॉईंट आपण सांगतोय की इथे ठराविक व्होल्टेज दिला आपण पॉझिटिव्ह, त्याला थ्रेशोल्ड व्होल्टेज असं म्हणतात. इन्व्हर्जन लेअर तयार होतो आणि इझिली इलेक्ट्रॉनचा फ्लो सोर्स करून ड्रेनकडे त्याच्या मार्फत चालू होतो. थर्ड पॉईंट सांगितलं आपण की इकडे गेट, इकडे एन इन्व्हर्जन लेअर आणि मध्ये SiO2चा थर आलेला आहे. हा सिम्बॉल कॅपॅसिटर सारखा दिसतो. नेक्स्ट पॉईंट आपण सांगतोय की इतकं पॉझिटिव्ह व्होल्टेज आपण आणखीन वाढवलं गेटचं, तर आणखीन हा पट्टा वाढतो आणि आणखीन फ्लो सुद्धा काय होईल तुमचा, वाढेल. तर लास्ट पॉईंट आपण ऍप्लिकेशन दिलेलं आहे की मॉस्फेटला कुठे यूज करायचं. याचं स्पीड एवढी जास्त आहे आणि पॉवर फार कमी लागते ऑन टू ऑफ किंवा ऑफ टू ऑन व्हायला, आणि म्हणून याचा उपयोग मायक्रो प्रोसेसरमध्ये आपण करतो. मायक्रो प्रोसेसर तुम्हाला माहिती का नाही, मला माहिती नाही. ज्याच्यामध्ये आपण एक हे तयार करतो, आपण काय म्हणतो त्याला, प्रोग्रामिंगसाठी जे वापरतात मायक्रो प्रोसेसर्स. ठीक आहे, कॉम्प्युटरचा भाग आला, कॉम्प्युटरमध्ये मायक्रो प्रोसेसर वापरतात आणि मायक्रो प्रोसेसरमध्ये मॉस्फेट वापरतात स्विच म्हणून, इलेक्ट्रॉनिक स्विच म्हणून. फार इझिली ते ऑन टू ऑफ किंवा ऑफ टू ऑन होतात आणि त्याला पॉवर पण फार कमी लागते. हे त्याचं ॲप्लिकेशन आहे. मॉस्फेट पुढच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट आहे. 12वीला मॉस्फेट आपल्याला इन्क्लूड आहे, त्याच्यामुळे मॉस्फेट समजून घ्या. आता राहिलाय फक्त UJTचा क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन ह्या चॅप्टरमधला. आपण UJTचं वर्किंग कॅन्सल केलेलं वेळेअभावी. आपण फक्त कन्स्ट्रक्शन घेतो. UJT युनिपोलर ट्रान्झिस्टर. याच्यामध्ये तुम्हाला दिसते आता 3 टर्मिनल आहे. कन्स्ट्रक्शन आहे फक्त आपल्याला, त्याचं वर्किंग फार मोठं आहे, ते आपण कॅन्सल केलेलं आहे. ठीक आहे, 3 टर्मिनल असतात UJTला. युनि जंक्शन ट्रान्झिस्टर, UJTचा लॉंग फॉर्म आपल्याला ट्रू ऑर फॉल्स, फिल इन द ब्लँक्समध्ये हे फार महत्वाचं आहे. युनि जंक्शन, युनि म्हणजे 1, हा भाग महत्वाचा आहे. युनि म्हणजे 1. याच्यामध्ये एकच जंक्शन असतं ह्या ट्रान्झिस्टरमध्ये. बघा, एकच P वापरलाय आणि बाकीचा सगळा पट्टा N आहे. P आणि Nच्या मध्ये तुमचे एकच जंक्शन तयार होतं. इथं एकच जंक्शन आहे म्हणून युनि जंक्शन युनिपोलर ट्रान्झिस्टर असं म्हटलं जातं. ठीक आहे, एकच जंक्शन असल्या कारणाने. मॉस्फेट आणि FETला आपल्याला भरपूर जंक्शन होते, एकच जंक्शन त्याच्यामध्ये नव्हतं आणि म्हणून याच्यामध्ये एकच जंक्शन असल्या कारणाने याला युनिपोलर ट्रान्झिस्टर असं म्हटलं जातं. युनिपोलर, ओनली 1 जंक्शन. ठीक आहे, इट हॅज 3 टर्मिनल्स, बेस 1, बेस 2 अँड इमिटर. B1, B2 आणि E असं आपल्याला लक्षात ठेवायचं नाहीये. तर बेस 1 लिहिताना आपल्याला पूर्ण लिहावं लागतं ज्यावेळेला एखादा क्वेश्चन येईल. बेस 1, बेस 2 आणि इमिटर. आता इमिटर आपल्याला माहित झालं, आपल्याला तो भाग गेलेला आहे. ठीक आहे, इथं इमिटर आहे. आता इथं जसं आपण नेहमी बेस, गेट असं आपण जिथं काढतो तिथं इमिटर काढायचं आपल्याला. हा फक्त फरक आहे ह्याच्यामध्ये. आणि बेस 1, बेस 2 आपल्याला याची सवय कशी असते की आपण 1 कधी पण वरती लिहितो आणि 2 आपण खालती लिहितो. पण UJT मध्ये 1चं टर्मिनल खाली आहे, बेस 1 खाली आहे, 2 आपल्याला काय करायचं आहे, वरती लिहायचं आहे. ठीक आहे, हा टोटली Nचा पट्टा, बेस 1, बेस 2 आणि त्याच्यामध्ये छोटंसं P रिजन आहे ज्याला इमिटर काय असतं, कनेक्ट असतं. हे झालं कन्स्ट्रक्शन ऑफ UJT, युनिपोलर ट्रान्झिस्टर. वर्किंग आपण याचं कॅन्सल केलेलं आहे आणि हा चॅप्टर आपण इथे संपवत आहोत. ठीक आहे, म्हणजे आपण काय घेतलेलं नाही याच्यात, तर बायसिंग मेथड्स आणि UJTचं वर्किंग हे 2 क्वेश्चन आपण काय केले, कॅन्सल केले. डिप्लिशन टाईप मॉस्फेटचा कन्स्ट्रक्शनचा क्वेश्चन आपण फक्त काय केलं, कॅन्सल केला. तुम्हाला फिगर दिलेली आहे तर तो आपल्याला लागत नाही. एनहान्समेंट टाईप मॉस्फेट आपण जास्तीत जास्त बाहेर यूज करतो आणि म्हणून तो घेतला, कारण आता वेळेअभावी जर सगळं घेतलं तर सगळं कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे. तर आपण जेवढं घेतलेलं आहे तेवढं करा. FET महत्वाचा होता. FETचं 2 चॅनल, N चॅनल, P चॅनल, 3च टर्मिनल असतात. FETला ड्रेन, गेट आणि सोर्स. ड्रेन हा कलेक्टर सारखं काम करतो, त्याच्यानंतर गेट आहे तो बेस सारखं काम करतो आणि सोर्स आहे तो इमिटर सारखं काम करतो. फक्त नावं बदलली आहेत युनिपोलरमध्ये, काम तेच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण त्याचं वर्किंग पाहिलं की साईडला 2 P, मध्ये Nचा पट्टा आणि सप्लाय दिल्यानंतर इलेक्ट्रॉन सोर्सकडून ड्रेनकडे वाहतात, पण मध्ये डिप्लिशन रिजन तयार होतं आणि डिप्लिशन रिजन मग हा रस्ता कमी कमी होत जातो आणि फ्लो त्यातला कमी होत जातो. ठीक आहे,
आणि एका ठराविक व्होल्टेजला FAT ऑन होतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं मॉसफेट. FATला गेटला करंट 0 यायला पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये करंट येतो, लिकेज करंट येतो, जो यायला नाही पाहिजे. आणि म्हणून पुढचा प्रकार द्यायला मॉसफेट की आपण गेटच इन्सुलेटर करून टाकला, त्याला एक थर दिला SiO2चा की जेणेकरून कुठलाच करंट त्याच्यामध्ये येऊ नये. मॉसफेटचे मग 2 प्रकार, डिप्लिशन आणि एनहान्समेंट टाईप. एनहान्समेंटचं आपण बघितलं की एन चॅनल, पी चॅनल, त्याला 4 टर्मिनल, ड्रेन गेट सोर्स आणि सबस्ट्रेट. सबस्ट्रेट हे नवीन टर्मिनल त्याच्यामध्ये आलं जे सेंटरला जोडलेलं असतं, सेंटरच्या रिजनला. ठीक आहे, 3 पट्टे असतात रिजनचे, 4 टर्मिनल. एन चॅनल काढला तर 2 एन आणि मध्ये पी काढायचे आपल्याला. आणि जर पी चॅनल काढला तर 2 पी आणि मध्ये एनचा पट्टा आपल्याला दाखवायचा आहे. 4 टर्मिनल आपण दाखवायचे त्याला, ड्रेन गेट सोर्स आणि सबस्ट्रेट. मधल्या रिजनला कधीही सबस्ट्रेट जोडलेलं असतं. त्याच्यानंतर आपण आताच वर्किंग पाहिलेलं आहे की कशी शिडी तयार होते, एन लेअरचा कसा पट्टा तयार होतो आणि त्याच्या मार्फत कसे इलेक्ट्रॉन वरती जातात. सेम पी चॅनलसाठी होलचा पट्टा तयार होईल आणि होल्स तिकडे जातील, अपोजिट असेल. कुठल्याही युनिपोलर ट्रान्झिस्टरचे फक्त एन टाईप तुम्ही पार्ट करा की तुम्हाला पी टाईप ऑलरेडी काढता येतील फिगर सुद्धा आणि कन्स्ट्रक्शन वर्किंग आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे, आता जी एक्झाम होणार आहे आपली, मोठे क्वेश्चन आपल्याला नसणार आहे, तर आपल्याला ट्रू ऑर फॉल्स, फिल इन द ब्लँक्स, मॅच दी पेअर्स, ह्या पद्धतीनेच आपण एक्झाम घेणार आहे. आणि ही एक्झाम 25 मार्काची असेल. 25 मार्कांची एक्झाम झाल्यानंतर किंवा मग एक क्वेश्चन 2 मार्काला पण टाकेन की जेणेकरून 50 मार्क इथं काय होतील, कव्हर होतील. किंवा 25 मार्काची एक्झाम घेतल्यानंतर तेच मार्क आपल्याला डबल करून देता येतील 50 पैकी. जसं इझी पडेल तसं आपण करूया. डिटेल्स तुम्हाला रात्रीपर्यंत पडतील आणि एक्झाम आपली आपण उद्या घेऊया. तोपर्यंत तुम्ही अभ्यास चालू ठेवा. पहिले 2 चॅप्टर आणि 2 चॅप्टर तर सगळे युनिट्स अँड कन्व्हर्जन, त्याच्यानंतर छोटे छोटे प्रॉब्लेम्स, फॉर्म्युलाज, त्याच्यानंतर आपल्याला हे दिलं होतं सुरुवातीला शिकवलेले पहिल्या चॅप्टरमध्ये, तर बरेच फॉर्म्युले गेलेले आहेत, डेफिनेशन गेलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करावं लागतील, छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील की जेणेकरून हे आपले मार्क्स आपले जाणार नाहीत. आणि मग हे एक्झाम झाल्यानंतर आपण प्रॅक्टिकल बघूया की कलर कोडिंगच्या साह्याने रेजिस्टरची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करायची कलरच्या साह्याने. हे प्रॅक्टिकल आहे आपल्याला आणि हे प्रॅक्टिकल मी तुम्हाला इथे दाखवीन. त्याच्यावरून कलर देईन तुम्हाला रेजिस्टरचे आणि तुम्ही घरी त्याची व्हॅल्यू काढू शकता. ठीक आहे, ती कशी काढायची, तो चार्ट कसा असतो तुम्हाला फिजिक्समध्ये पण आहे, पण फिजिक्समध्ये तर ह्या वर्षी तो सिलेबस इन्क्लूड आहे का नाही मला माहीत नाही, पण आपल्याकडे मात्र आहे. ठीक आहे, काही अडचण आली तुम्हाला, आता AC सर्किटमध्ये जे काही मला वाटतं की 3 ते 4 क्वेश्चनच्या नोट्स तुमच्याकडे नाही आहेत, तर ते मी लगेचच टाकते आहे दुपारी. ठीक आहे, जे सिलेबस आज आपलं टोटली सगळं कम्प्लीट होतोय आणि जे नाही ते मला सांगा, मी ते लगेच टाकते. ठीक आहे, जे तुम्हाला अडचण येईल ते मला विचारा, मी ते लगेच एक्सप्लेन करीन. तर तुम्ही प्रिव्हियसमध्ये जाऊन जितकं बघता येतील लेक्चर्स तेवढे बघा आज, म्हणजे आपल्याला लक्षात येईल, जेणेकरून जास्त अभ्यास आपल्याला करावा लागणार नाही. नोट्स सगळ्या रेफर करा. तुम्ही एकदा नोट्स केले की त्याच्यावर आधारित कुठले जरी फिल इन द ब्लँक ट्रू ऑर फॉल्स पडले तरी आपल्याला चुकणार नाही. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक एक्झामसाठी.